ज्या महिलेनं मुलासारखं सांभाळलं त्याच महिलेचा सोन्याच्या हट्टापायी जो आहे तो खून केल्याची घटना तुळजापुरात घडलेली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही लाखो जणांना जे आहे ती स्फूर्तीस्थान आहे, श्रद्धास्थान आहे, आदराचं स्थान आहे आणि याच तुळजापुरात ही घटना घडलेली आहे। चित्रा पाटील या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार जी आहे ती तुळजापूर शहर पोलीस स्टेशनला 18 तारखेला देण्यात आली होती आणि ही घटना तक्रार दिल्यानंतर जो आहे तो त्यांच्या शोध मोहीम जी आहे ती सुरू झाली होती। मात्र चित्रा पाटील या 55 वर्षाच्या महिला आहे ते जाऊन कुठं जातील असा सगळीकडे गल्लीत शोध सुरू झाला। हडको परिसरात त्यांचा शोध घ्यायला सुरू झाला। मात्र चित्रा पाटील जे आहे आपल्या मुलगा संग्राम पाटील त्यांच्यासोबत तुळजापुरात राहत होत्या आणि आई आणि लेक राहत असल्यामुळे त्यांचे जास्त इथं ओळखीचं कोणी आहे का, त्यांच्याकडे त्या गेलेत का याचाही शोध सुरू होता। मूळतः विशेषतः संग्राम पाटील जो आहे त्यांचा मुलगा तो कसोसुने याची चौकशी करत होता। मात्र या घटनेत जर बघितलं तर पूर्वी ओम नावाचा तरुण आहे ते त्यांच्यासोबत त्या चित्रा पाटील यांना दिसल्या असं लोकांनी त्यांना सांगितलं होतं की तो त्यांना घेऊन गेलाय। हा ओम जो आहे तो चित्रा पाटील यांच्या घरी सतत येणं जाणं असायचं। त्यांचा त्या मुलासारखा चित्रा पाटील त्याचा सांभाळ करायच्या आणि त्यांचं जर वागणं बघितलं तर हा त्यांचा लेकच आहे काय की अशी समज त्या परिसरात निर्माण झाली होती आणि त्याच्यासोबतच हा जे आहे त्या पाहिल्या गेल्या असं लोकांनी त्यांच्या मुलाला सांगितलं आणि त्याच्यावर मुलांना शोधाशोध केली। त्या पहिल्यांदा प्राथमिक त्यानं ओमला फोन केला आणि विचारलं की माझी आई तुझ्यासोबत होती असं मला सांगितले। मात्र आता तरी रात्रीचे 10 वाजलेत तरी ती घरी आलेली नाही आहे, ती कुठं गेली। मात्र ओमनं जी आहे ती माझ्यासोबत नव्हती, मला माहीत नाही कुठं गेली असं उत्तर दिलं आणि हे कुठंतरी बघितलं तर त्याला लोक सांगतायत आणि हा नाही म्हणतोय। त्याच्यामुळे कुठंतरी संशय जो आहे तो संग्राम पाटील याच्या डोक्यात आला। त्यानं जी आहे ती ही तक्रार पोलिसात दिली होती। पोलिसांना याची उलट तपासणी करण्याची विनंती केली आणि पोलिसांनी ओमला बोलून घेतलं आणि त्याची जी आहे ती उलट तपासणी सुरू केली। उलट तपासणी सुरू केली असता तो जो आहे तो पोलिसांनाही वेड्यात काढायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं फिरवण्याचा प्रयत्न करत होता। मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसी खाक्या त्या आरोपीला ओमला आरोपी म्हणतोय मी ओमला दाखवलं त्यावेळेस ओमनं जे आहे ती सत्य उघडायला सुरुवात केली। त्यानं मी आर्थिक अडचणीत आहे आणि मला थोडी पैशाची गरज होती, मी जे आहे ते चित्रा पाटील यांची हत्या दिल्याची कबुली दिली। हत्या का केली ह्याचं कारण जर आपल्याला ऐकलं तर ती निश्चितच एक वेगळं आहे। हा जरी त्यांच्या घरी येत असला त्याला मुलासारखं वागवत असल्या तर त्याचं लक्ष हे जे होतं की चित्रा पाटील ह्या 55 वर्षे जरी असला तरी त्यांना त्यांच्या अंगावर सोनं घालायचा खूप मोठा शौक होता। ते 15 ते 16 तोळे सोनं जे आहे ते आपल्या अंगावर घालत होत्या, त्या परिधान करायच्या आणि याच आरोपीनं ही गोष्ट हेरली की यांच्या अंगावरती सोनं आणि या सोन्याचं जे आहे ते आपण सोनं कशा पद्धतीने मिळवायचा हा त्याच्या डोक्यात प्लॅन शिजत होता। त्यामुळे तो मुलगा म्हणूनच त्या चित्रा पाटील यांच्याशी जवळीक वाढवत गेला आणि जवळीक वाढवत गेल्यानंतर चित्रा पाटील त्यांचा विश्वास त्याच्यावरती त्यानं पहिल्यांदा प्रथमतः संपादन केला। माझं लग्न जमलं आहे, माझ्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तो सांगत त्यांना गावाकडच्या त्यांना सांगत असायचा। त्याच्यामुळे कुठेतरी विश्वास बसला त्याच्याच ह्याच्यावरती संग्राम पाटील मुलगा जो आहे चित्रा पाटील यांचा देखील विश्वास बसला। मात्र त्याच्या मनात जो प्लॅन शिजत होता त्यानं तो प्लॅनला मूर्तरूप जे आहे ते 18 तारखेला संध्याकाळी त्यांना बाहेर जायचं म्हणून नेलं आणि त्यांचा निर्जन स्थळी गेल्यावर फिरून येऊ असं म्हणून गेल्यावर त्यानं त्यांचा गळा आवळून जो आहे तो खून केला आणि खून केल्यानंतर त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावायची ह्या त्याच्या डोक्यात प्लॅन होता आणि त्या प्लॅननुसार त्यानं तुळजापूरपासूनच जवळ असणाऱ्या डोंगर झाडीचं एक ठिकाण हेरलं आणि तिथं त्यांचा मृतदेह फेकायचं ठरवलं। हातपाय बांधले आणि त्यानं त्याचा एक मित्र आहे त्या मित्राला त्यानं बोलवलं की आपण हे असं करायचं आणि हे सोनं आपल्याला मिळेल। मात्र मित्राला त्याचा प्लॅन मान्य नव्हता, हा खून आहे। त्याच्या लक्षात आलं की आपण आयुष्यभराचं याच्यामध्ये अडकलं जाऊ शकतो। त्या मित्रानं लागलीच त्याला त्या ठिकाणाहून घटनास्थळावरून सोडून पळ काढला। मित्र गेला, मग त्यानं काय करायचं तर त्यानं धाडस केलं आणि यांचा मृतदेह जो आहे तो हातपाय बांधून फेकून दिला आणि तो परत आला। संग्राम पाटील यांनी त्याला विचारणा केली, अरे माझी आई कुठं आहे, मला तुझ्या बाबतीत तुझ्यासोबत होतं असं सांगितलं आहे। मात्र त्यानं सांगितलं की मी तुझ्या आईला आज घेऊनच गेलो नाही किंवा भेटलो नाही। पोलिसांनी परत संग्राम पाटीलनं सांगितल्यावर याची सगळी जी आहे ती चौकशी केली
चौकशी करून त्यांनी उलटझडती घेतल्यानंतर त्यानं जे आहे ते तपासात हे मान्य केलं की मी ह्या सोन्यासाठी यांचा खून केला आहे आणि प्रेत जे आहे ते या ठिकाणी टाकलं आहे। मग त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या घटनास्थळाचा पंचनामा केला, फॉरेन्सिक टीम बोलवली, डॉग स्पॉट बोलवलं, सगळ्या गतीनं सगळे पुरावे पोलिसांनी एकत्रित केले, सगळ्या घटनेचा घटनाक्रम पोलिसांनी लावला। त्याच्यात हे निष्पन्न झालं की ओम नावाचा जो आरोपी आहे त्यानं हा सगळा खून केलेला आहे आणि हा खून केवळ त्यानं फक्त त्यांच्या गळ्यातील असणारं सोनं पाहून त्या सोन्यावरती डोळा होता म्हणून हा खून केला आहे आणि ही प्रेत त्यानं या ठिकाणी फेकून दिलं आहे। त्यानंतर पोलिसांनी याचे साक्षी पुरावे गोळा करण्यासाठी त्याचा जो मित्र होता त्यालाही संपर्क केला, त्यालाही चौकशीसाठी बोलवलं। तेव्हा त्या मित्रानेही हेच कारण सांगितलं की यानं खून केला होता आणि खून केल्यानंतर त्यानं मला बोलवलं, सांगितलं की हे सोनं आहे, आपल्याला याचे काही पैसे मिळतील, आपण हे प्रेत फक्त त्याची विल्हेवाट लावू। मात्र मी नकार दिला, मला हे कुठं मान्य नव्हतं म्हणून पोलिसांनी त्याचाही जबाब रेकॉर्डवरती घेतला। आता खून करणे, हत्या करणे, त्याचे पुरावे नष्ट करणे, प्लॅन करणे हे सगळे जे आहेत ते गुन्हे तुळजापूर पोलिसांनी या आरोपीवरती दाखल केलेले आहेत। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याची चौकशी सुरू आहे। मात्र या घटनेनं काही प्रश्न निमित्तानं उभा राहत आहेत की विशेषतः महिलाचं जे आहे ते सोनं हे भूषण आहे, सोन्याची सगळ्यालाच आवड असते, त्यामुळं महिलांनी सोनं परिधान करताना निश्चितच खबरदारी आणि काळजी घेणं गरजेचं आहे की आपण सोनं कितीपत अंगावर असावं, हा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे, पण सोनं कितीपत अंगावर असावं, किती घालावं हा देखील याचा विचार करणं गरजेचं आहे। आणि विशेषतः जी महिला असतात त्यांना विश्वासात घेऊन आता यानंच आईसारखं या महिलेला विश्वासात घेतला आणि तिचा खून जो आहे तो फक्त सोन्यासाठी केला। ही घटना बघितलं तर निश्चितच नाते आणि ओळख निर्माण करताना याची देखील खबरदारी घेणं गरजेचं आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। मातेचा दर्जा या तुळजाभवानीला लोक देतात आणि त्याच तिच्या दर्शनासाठी लोक तुळजापुरात येतात। मात्र ही तुळजापुराची घटना बघितली तर माता म्हणून ज्यानं सांभाळ केला, ज्या मुलाचा सांभाळ केला, तो मुलगा तिच्या जीवावरती उठलाच नाही तर त्यानं तिचा जीव देखील घेतला आणि केवळ सोन्याच्या अट्टासापोटी त्यानं ही सगळं घटना केली। आणि या घटनेनं आता तुळजापूर परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। त्यामुळं निश्चितच या घटनेपासून आपल्यासारख्या सर्जन नागरिकांनी जी आहे ती कुठंतरी एक बोध घ्यायला हवा की ही घटना घडली काय आणि या घटनेतून नेमकं आपण काय घेतलं पाहिजे याचाही विचार केला पाहिजे। सोन्याचा अट्टास असेल किंवा इतरांसोबत ओळख वाढवताना खबरदारी निश्चितच घेतली पाहिजे। आता या आरोपीला अटक केलेली आहे, त्याच्या मित्रालाही त्याच्या चौकशीहून त्याचे साक्षी पुरावे देऊन पोलिसांनी कठोर कलम लावलेली आहेत। मात्र ह्याच्यावरती जरी गुन्हे दाखल झाले असले तरी मूळ त्याचा उद्देश, त्या उद्देशामुळं कुणाचा तरी जीव गेला आहे। ती महिला चित्रा पाटील आहे, ते आपल्या जीवाला मुकलेल्या आहेत। त्याची खंत संग्राम पाटील याच्या मनात आयुष्यभर राहील की सगळं झालं पण त्याच्या आई आता परत येणार नाही आहे, त्याला तो आईला त्याच्या कायमस्वरूपी मुकलेला आहे, त्याच्याही मनात खंत असणार आहे। आणि हे घडलं आहे केवळ सोनं जर त्या गळ्यात परिधान करत होत्या आणि या आरोपीला त्याच्याच सोन्यावर नजर पडत होती आणि ही नजरेपासूनच सोन्यापासूनच त्याला सोनं मिळवायचं म्हणूनच ही हत्या झाली, ही कुठंतरी धक्कादायकच म्हणावं लागेल। त्यामुळं निश्चितच सगळ्यांनी सोनं घालताना किंवा सोनं हे करताना काळजी घेणं गरजेचं आहे।